शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून हे कार्यकर्ते काँग्रेसचे एकनिष्ठ राहिलेले आहेत, काँग्रेसचं काम केलेलं आहे। मात्र यंदा या कार्यकर्त्यांना कोणीही विचारत नसल्याच्या कारणावरून या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे। अनिल हलकट्टी, महेश गजदाने, संगप्पा कुंभार, बालाजी निचळ, सचिन पाटील, बेरू कापसे, गोटू शिंदे, राज लवटे, अनिल कुरुडे, अक्षय हलकट्टी, जालिंदर चव्हाण, राजशेखर सगर, महेश जाधव, निखिल निचळ, शुभम दराडे, रवी चाळे, राहुल कांबळे, गणेश शेंडगे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे। नेमकी काँग्रेस कार्यकर्त्यांची काय नाराजी आहे, पहा व्हिडिओ। माझं नाव अनिल हलकट्टी आहे, मी राहणार भवानीपेठ मराठा वस्ती। पण मी गेल्या 6-7 वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करत आहे। काँग्रेस पक्षात 2018 ला प्रवेश केलेला आहे। जेव्हा त्या काँग्रेस पक्ष जेव्हा डबगाईला होतं त्यावेळेला आम्ही भाजपमधनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तेव्हा म्हणजे आम्हाला लोक म्हणत होते की या डुबत्या म्हणजे डुबणाऱ्या जाळ्यात कशाला बसा लागला, तरी बी आम्ही त्या विरोध करून त्या पक्षात आम्ही प्रवेश केला। 2019च्या लोकसभेला जेव्हा शिंदे साहेबाचं इलेक्शन होतं त्या पिरियडला त्या भागात शहर उत्तरच्या भागात कार्यकर्त्यांना भेटत नव्हते बूथवर बसायला। त्या पिरियडला मी 50-50 बूथवर माझे वैयक्तिक म्हणजे शहर उत्तर मध्ये सर्वीकडे 50-50 पोरं मी बूथवर बसवलेलं आहे। आता परवाचे लोकसभा झालं 2024च्या लोकसभेला, तेव्हा बी आमच्याकडे दुर्लक्ष झालं, तरी बी आम्ही म्हणलं जाऊ दे, आपल्याला ना म्हणजे तईसाठी काम करायचं, पक्षासाठी काम। आमचे प्रतिनिधी नानाभाऊ म्हणले आता तुम्ही काम करा, आपण बघू विधानसभेला। पण आता महाविकास आघाडी उमेदवारचं तिकीट डिक्लेअर होऊन 15-20 दिवस झाले, तरी बी आमच्या एकाही कार्यकर्त्यांना म्हणजे माझे कमीत कमी शहर उत्तर मध्ये 7 ठिकाणी पक्ष प्रवेश, बोर्ड ओपन सर्व झाले, त्यांना एकाने फोन आला नाही का नाही, म्हणजे मुद्दाम डावलण्यात येत आहे। त्या भागात त्या ब्लॉक अध्यक्ष मुद्दाम डावलण्यात, त्यांच्या मागे एक कोण म्हणजे आमचंच एक फळी तयार होते त्यांच्या मागे, म्हणजे मीच एक फळी तयार केलतो एक सर्व भागात शहर उत्तर मध्ये कमी ते एक 10-12 ठिकाणी पक्ष प्रवेश करून बोर्ड ओपन करून मुद्दाम डावलण्यात येत होतं। म्हणून आम्ही आज निर्णय घेतला की आम्ही वाट बघितला होता, त्यांचा काय आम्हाला रिस्पॉन्स आला नाही का नाही, त्यामुळे आम्ही आज महाविकास आघाडी उमेदवार आणि काँग्रेसच्या विरोधात काम करणार आहोत। म्हणजे विजय देशमुख यांना जाहीर पाठिंबा आम्ही देणारच आहोत। पण हे महाविकास आघाडीचे उमेदवाराला किती अहंकार आहे, म्हणजे या पक्षातल्या काँग्रेस पक्षातल्या लोकांना किती अहंकार आहे हे दाखवून द्यायचं आहे की हे कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष चालतंय, नेत्यांच्या जीवावर नाही। हे नेत्यांच्या माग मेन म्हणजे कार्यकर्ता असतं, कार्यकर्त्यांनाच यांनी डावलल्यावर मग कोणावर नेमकी ताईवर आहे का? नाही, तईवर नाही, तईवर बी नाही, नरोटा ब्लॉक अध्यक्ष ना मुद्दाम आम्ही नाव घेणार नाही, कोणाचं नाव घेणार नाही। ब्लॉक अध्यक्ष बी ब्लॉक अध्यक्ष आणि आम्ही नाव घेणार नाही कोणाचं, आहेत अजून 1-2-4 आहे ती मुद्दाम म्हणजे ह्याला आपण सपोर्ट केलं तर रॅली आली तुमच्या भागामध्ये, त्या ठिकाणी नाही रॅली आली आमच्या भागात, त्यांना रोज रॅली फिरते आमच्या कार्यकर्त्यांना, म्हणजे विचारलं नाही, कोणी विचारलं नाही। काय निर्णय घेतला? आम्ही निर्णय घेतला की विजयकुमार देशमुख महायुतीचे उमेदवार आहेत ना, त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहोत। आमच्या कमीत कमी एक 200-250 कार्यकर्ते ते सर्व आपापल्या भागात जाणार, आपापल्या भागात बैठक लावणार, 5-6 ठिकाणी बैठक लावणार। कुठल्या एरियातले हे नाराजी? भवानीपेठ, केगाव, बाळे, मराठा वस्ती, भवानीपेठ, शेळगी, गुजर वस्ती, मड्डी वस्ती, तुळजापूर नाका, मालकाला पूर्ण म्हणजे आम्ही आमचं जरा दुर्लक्ष होत असेल पक्षाचं। आता फोन आला तर नाही, आता नाही आलं तर बी आम्ही आता नाही ऐकणार झालं। आता आमचं आम्ही कालपर्यंत वाट बघितलं, एकाचा बी फोन आलाय, पण आम्ही जाहीरपणे नरोटेंना वगैरे कळवलं काय? नाही, त्यांना मेसेज केलेला आहे, मी त्यांना फोन बी केला, उचलले नाही त्यांनी। महेश कोटेंना वगैरे भेटलं? नाही, त्यांचा आपला संबंध नाही। आम्ही फक्त पक्ष अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष आम्ही एवढे दिवस फक्त नानाभाऊंकडे। किती लोक पाठिंबा देणार? आम्ही 1-2-250 लोक पाठिंबा देणार। आता सध्या आम्ही अचानक भयानक म्हणजे अचानक आमचं मगा ठरलेलं आहे, म्हणून आम्ही एवढं लोक आता चाललो, एवढं लोक जाऊन मालकांना सत्कार करून त्यांना भाजपला पाठिंबा। आम्ही लोकसभेला शहर उत्तर मध्ये एकजुटीने काम केलंय। तुम्ही बघा लोकसभेला यावेळेस शहर उत्तर मधून प्रणितीताई शिंदेना किती मतं पडले,
कारण शिंदे साहेबांना पण पडले नाही, त्यापेक्षा जास्त मतं प्रणितीताई शिंदेला पडले शहर उत्तर मधून. तरी पण आमच्याकडे दुर्लक्ष केलं. आता तुम्हाला सांगतो 8-15 दिवस झाला आम्ही कंटिन्यू त्यांच्या संपर्कात यायचा प्रयत्न करायला, पण त्यांनी आमचा फोन रिसिव्ह करीनच. आणि ताईंना फोन फोन केलता का तुम्ही? नाही, ताईंना नरोटे फोन यांना? नाही, नरोटे अण्णाला पण केलं नाही आम्ही, ताईंना पण केलं नाही. जे आमचे ब्लॉक अध्यक्ष आहेत त्यांना फोन केलेला आहे, आणि चेतन नरोटेंना यांनी कॉल केलेला आहे. मी नाही झाला call- नाही. तरी पण कायच रिस्पॉन्स आला नाही. काय निर्णय घेतला तुम्ही? आता आम्ही जे आहेत विजयकुमार देशमुख मालक, त्यांना आम्ही पूर्णपणे जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोण आहे ब्लॉक अध्यक्ष, काय नाव? नाही, ते नाव